आज तुम्हा सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून सुफियाची उमेदवारी या ठिकाणी देतो. तेव्हा सगळ्यांनी त्यांना 3दा निवडून दिलं. पार्लमेंटमध्ये पहिले 2 किंवा 3 क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे. आज हजेरीच्यासाठी 98% उपस्थिती पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं. आणि उत्तम पार्लमेंटचा सभासद म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही 7 वेळेला ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार हा तुम्हा सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून त्यांना भाजी मोठ्या अर्थाने आज निवडून द्यायचं हे काम करायचे. रोजच्या दृष्टीनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची की संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही या तालुक्याचं नेतृत्व दिलं. या सगळ्या भागाच्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली. आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी सांगतो की संग्राम तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल, जिल्ह्यासाठी कराल, राज्यासाठी कराल, तुमच्या पाठीशी शरद पवार कायम राहील. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो पण इथून पुढं एकदा शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवण्याचा मी राहणार नाही. हा विश्वास रोज तालुक्याच्या जनतेला करतो आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संभवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.